आज आहे ना व्हिडिओची सुरुवात बघा दुपारच्या टाईमला करत आहे। आता मी एक ग्लास पाणी पिते आणि थोडासा चहा करते आणि मग माझ्या कामाला लागते। असं बोर झालं ना तर आवडीची कामं केलं की मन असं खूप प्रसन्न होऊन जाते, म्हणून मी आता माझे आवडीच्या कामाला लागणार आहे। आता चहा पिल्यावर दुपारी बाहेर आली आणि इथे बघा हे घरटं जे पक्ष्यांनी केलेलं होतं असं मला वाटायचं, पण ही त्यांची पूर्वतयारी होती घरटं बांधण्याची। अशा पद्धतीने मागच्या वर्षीसुद्धा काड्या जमा केल्या होत्या, घरटंच छोटंसं वाटत होतं मला ते, आणि परत आता ते नेत असतात ते त्यांचे घरटे बनवण्यासाठी। बघा प्रत्येकाला आपली काळजी असतेच। मैत्रिणी मी बघा आता वर चालली, पण मी चहा घेऊन चालली, दुपारची वेळ झालेली होती। म्हटलं चला आता बागकाम तर करायचं आहे, छान झाडांचा आनंद घेत घेत चहा पिऊया, कारण कधीतरी असं केलं ना खूप छान वाटते आणि आनंदासाठी हे छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मानू शकतो आपण। इथून आता मी वर चाललेली आहे, वर असा खाली असं वाटलं नाही, पण बराचसा असा पाऊस सुरू आहे, तर आता मी इथेच बसते आणि झाडांचं एन्जॉय करत चहा पिते। स्टूल केलेलं आहे, असं नाही की स्टूल नाही तर आपलं होणार नाही, अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण शोधू शकतो आणि त्याच्यावर एक छोटीशी उशीसुद्धा आहे। पण मी म्हटलं आज पाऊस आहे तर चला आता इथेच बसूया दारामध्ये आणि चहा पिऊया, नाही तर मला बाहेर बसत होती मस्त आणि आनंद घेत होते। कामं पण करायचे होते, थोडीशी माती वगैरे आणते। माहीत आहे एका गोष्टीच्या मागे लागते ना तीच गोष्ट करायला लागते। आता एवढ्या शिवण्याचे व्हिडिओ मागे राहिले आणि बागकाम जास्त होत आहे, कारण त्याचं कारणही तसंच आहे, कारण पावसामध्ये आहे ना वेली झाडी खूप छान रुजतात आणि त्याचा आनंदसुद्धा मिळत असते हिरवागार निसर्ग बघताना, त्याच्यामुळं मग हे काम जास्त सुरू आहे। आता तुम्हाला दाखवते माझे झाडं कसे झाले। पावसाच्या वातावरणामुळे काय वेली हिरवी कंच शालू नेसून अशी वाटते आपल्याला। पपईचं झाड उंच उंच जात आहे आणि गवकरणं फुलून आपलं आनंद साजरा करत आहे पावसामध्ये। ठेवले आहे ना हे घरटं मी ते वेलाजवळ लावले होतं, म्हणून बघा हे वेलामध्ये असं खराब होत होतं, आता इथं लावलं, इथं कदाचित पक्ष्यांना हे घर मिळालं तर चांगलं होऊन जाईल, म्हणून मी इथे लावलेलं आहे। सुद्धा दाण्यांसाठी त्यांची सोय केलेली आहे। मला असं वाटतं छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधला ना, सुख म्हणजे काय तर हेच माझ्या दृष्टीनं आहे। गेल्यांना अन्न देता आलं, तहानलेल्या पाणी देता आलं, याच्यासारखं पुण्य कोणतं नाही असं मला वाटते जगात। आणि थोडी माणुसकी प्रत्येकामध्ये असायला पाहिजे, बाकी काही नसलं तरी चालेल, एखाद्या वेळेस उपवास केला नाही तरी चालेल, पण अशा सर्व गोष्टी जर आपण जोपासल्या ना तर खरंच देव आपल्यावर नेहमीच खुश राहील असं मला वाटते। उद्देश असा होता, कधी कधी आपल्याला काय बोलावं हेच म्हणजे शब्द सुचत नाही। मला असं म्हणायचं होतं की पुण्य म्हणजे हेच आहे की सर्वांना असं दाणे पाणी ठेवणं, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद देणं। बघा आता फुलांमुळे हे किती सारे आपल्या बागेमध्ये छोटे छोटे पॉलिनेटर येतात, खूप जास्त असतात हे, कारण फुलंच खूप। कालचं दळण पूर्ण व्हायचं होतं ते काढलं आणि दुसरं दळण आता टाकून देते म्हटलं। वर आले ना तर माझे सर्वच काम होतात, दळणही होते आणि बागकामसुद्धा होते। आणि पक्ष्यांचं मला ती गोष्ट अर्धवटच राहिली। पक्षी आहे ना बघा आपल्या पिलांसाठी आधीपासूनच काळजी करतात, तसे आईवडील प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची काळजी असते ना, तशीच अगदी पक्षीसुद्धा करत असतात। स्टोअर रूममध्ये सुद्धा आता पसारा झाले आहे, मी नेट वगैरे काढले ना ते सुद्धा इथंच आहे, तुम्हाला दाखवते। आता साठी उन्हाळ्यात नेट बांधल्या होत्या ना, आता हे एखाद्या पिशवीत छान असं गुंडाळून घेईन मी, आणि इथं धान्य वगैरे सर्व इथंच असते आमचं, आणि गहू वगैरे हे सर्व इथंच असलं, आणि चक्कीच याच्यासाठी इथंच ठेवलेले आहे, कारण इथल्या इथं मग उन्हाळ्यात सुकवणंसुद्धा होते आणि दळायचं कामसुद्धा इथेच होतं, त्याच्यामुळे हे वरच ठेवलेलं आहे पूर्ण। चक्की लावून देते, फुललेले असतात त्याच्यामुळे हे सगळे बागेमध्ये येतात आणि हा आनंद घेण्यासाठी मी येत असते। तसं तर कामाच्या वेळेस आहे ना इतकं जास्त काम असते इथं मला, त्याच्यामुळं मला आनंद घेता येत नाही। आता मी आली तरी मी आता याच्यासाठी आली की म्हटलं चला थोडंसं चहा पिऊया, त्याच्यानंतर हे काम करूया। पण थोडं थोडं पाणी सुरू व्हायला लागलं ना, त्याच्यामुळं आता काय माहीत नाही तर मला थोडी थोडी माती आणून टाकायची आहे, कारण माझ्या बऱ्याच कुंड्या आता खाली आहे, त्याच्यामुळं म्हटलं ते काम करून घेऊयाच। मग एखाद्या वेळेस शिवणाचं काम सुरू झालं ना तर मग शिवणाचं करत राहीन, म्हणजे कसंच आपल्या घरगुतीच असते माझं, पण तरी मग आवड असते ती होत राहत असते। मला केळीच्या पानावर खूप जेवायला आवडते, म्हणून मी केळीचे झाडंसुद्धा लावले। हे एक इथं आहे आणि 2 खाली आहे, पण ते पण मला वर लावायचं आहे, बेत लावलेलं आहे। मैत्रीण मग तुमच्याकडे सुद्धा पावसाला सुरुवात झालेलीच असं ना, सगळीकडे पाऊस आहे, तुम्हाला कोणता ऋतू आवडते ते पण नक्की सांगा। पहिले तर पावसाळा एवढा जास्त आवडायचा नव्हता, पण आता ह्या प्लांटमुळे जास्तच आवडायला लागला, कारण या दिवसात प्लांट छान असे लागतात आणि
नवीन नवीनसुद्धा रोपे येतात, त्याच्यामुळं खूप जास्त आवडायला लागला आता पावसाळा मला तरी. थोडा थोडा पाऊस सुरू होता, पण मी माझं काम सुरूच ठेवलेलं होतं. मगाशी माझा विषय अर्धवट राहिला, कारण काही व्हिडिओला आवाज दिलेला होता आणि काही याला द्यायचा होता. पक्ष्यांविषयी आहे ना, मी आता त्यांना दाणेपाणी ठेवते ना, दररोज त्यांची दिनचर्या बघण्यात मला आनंद मिळतो. त्यांचे हळूवारपणे दाणे उचलून नेणे, त्यांनाही आनंद बघून आपण आनंदी व्हायचं, याच्यामध्येच खरा आनंद असते. आणि त्यांची दिनचर्या आपण जवळ गेलो ना, ते लगेच उडून जातात. आणि मुलानं बघा झाड लावायला हे नारळ दिलं माझ्यासाठी. वेळ कसा गेला हेच कळलं आणि बराचसा वेळ झाला. आता त्याला खालचेसुद्धा भरपूर कामे राहिलेले, ते पण मी करते. दळण पण होत आला आहे आता. करताना हात मात्र हे माझ्या हातामध्ये आहेच, जाताना नेताना काही ना काही राहतेच. आणि बघा, हे बहिणीनं मला तांदूळ दिले होते, पण ते गाळण्याचा मुहूर्त मात्र लागत नव्हता. आज म्हटलं चला जेवढं होईल तेवढं करून देऊया. आणि मगाचा विषयसुद्धा अर्धवट राहिला. मुलांनी मला जे नारळ दिलं ना, ते याच्यासाठी दिलं, त्याला वाटलं आई कशात पण झाडं लावते, तर हे पण एक देऊन द्यावं तिला. आणि मी पण केलं तिचं काम आणि एक झाड लावून बघितलं. कोणत्याही गोष्टीची आवड असली ना, त्या गोष्टीला आपल्याला कितीही वेळ लागला तरी कंटाळा येत नाही. आणि बघा, आजची माझी दिनचर्या तुम्हाला आवडली ना मैत्रिणींनो, तर नक्कीच सांगा तुमच्या कमेंटद्वारे. आवडले असेल चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सर्वांचे मनापासून धन्यवाद.